मी माझ्या घराच्या दिशेने जात होतो. रात्रीची वेळ होती. एक मुलगी माझ्या मागे येत होती. तिचा सुगंध मला वेड लावत होता. ती इतकी सुंदर होती की ते सर्व मला एखाद्या स्वप्नासारखे वाटत होते. नाहीतर एवढी सुंदर मुलगी माझ्या मागे कशाला आली असती? मी त्या मुलीला माझ्या घरात आणले. पण ती मुलगी कोण होती हे मला माहीत नव्हतं. माझा कोणताही वाईट हेतू नव्हता. मी तिला मदत करत होतो. परंतु मला माहीत नव्हते की ती माझ्याशी असे काहीतरी चुकीचे करेल ज्यामुळे मला मदतीची आवश्यकता असेल. मी तिला विचारले, तुझे नाव काय? तेव्हा ती म्हणाली, तुला कोणते नाव आवडते? हे ऐकून मला आश्चर्य वाटले. मी म्हणालो, हा काय प्रकार आहे? तर ती म्हणाली, मला सांग, तुला कोणते नाव आवडते? मी मनात विचार केला आणि म्हणालो, मला तू रूपाने सुंदर दिसत आहेस. कदाचित तुझे नाव रुपाली असेल, म्हणूनच मला रुपाली नाव आवडते. तर ती म्हणाली, माझे नाव रुपालीच आहे. मला खूप आश्चर्य वाटलं, पण तिचं ते प्रेमळ हास्य मला काहीच विचार करू देत नव्हतं. ती माझ्या खोलीत जाऊन बसली. पण ती जाणार तरी कुठे? या घरात एकच खोली होती. कदाचित ती थकली असावी. मी बाहेर बसलो आणि म्हणालो, ती आत झोपली आहे. आता मी बाहेर जमिनीवर झोपेन. पण थोड्या वेळाने तिने मला आत बोलवले. मला वाटले की तिला काहीतरी हवे आहे, म्हणून मी लगेच गेलो. पण जेव्हा मी पाहिले तेव्हा मला आश्चर्य वाटले, कारण ती बेडवर नवरीसारखी तयार होऊन बसली होती आणि मला हाक मारत होती. जणू ही तिच्या लग्नानंतरची पहिली रात्र आहे आणि तिच्या चेहऱ्यावरही हसू होते. ती दिसायला खूप सुंदर दिसत होती. हे पाहून मला आश्चर्य वाटले. पण जेव्हा मी पुढे न जाता माझ्या जागेवर उभा राहिलो तेव्हा ती मला म्हणाली, आज आपण दोघं. माझे नाव राज आहे. मी रेल्वे ट्रॅकजवळ राहत होतो. तिथे माझे एक छोटेसे दुकान होते आणि मी तिथे कुली म्हणून काम करायचो. माझ्याकडे दुसरे काम नव्हते. मी दिसायला चांगला होतो, पण घर आणि कुटुंबापासून दूर राहत होतो. माझी एक आई होती जिने माझ्या वडिलांशी दुसरं लग्न केलं होतं. पण तिला तिचा मोठा मुलगा नेहमीच आवडायचा. तिने कधीच मला मनापासून स्वीकारले नाही आणि माझ्या वडिलांनाही तिने तिच्या मुलासाठी सोडले होते. पण माझा मोठा भाऊ चांगला होता. जोपर्यंत आम्ही एकत्र होतो तोपर्यंत तो मला काहीच बोलला नाही. तो मला त्याचा लहान भाऊ मानत असे. पण जेव्हा आईनेच त्याला दुरावले तेव्हा त्याचा माझ्याशी काय संबंध? आता मी इथे आलो आणि ते दुसरीकडे कुठेतरी राहत होते. पण कधी कधी माझा मोठा भाऊ मला फोन करायचा. आता 2-3 वर्षांपासून मला त्याचा फोनही आला नव्हता. मी ऐकलं होतं की त्याचं लग्न होऊन त्याला मुलं झाली होती. कदाचित त्यामुळेच तो बिझी झाला असेल. आता त्याला सावत्र भावाला बोलायलाही वेळ नव्हता. मलाही लग्न करून माझी बायको घरात आणायची होती. माझाही इथे एक मित्र होता जो माझ्यासारखाच होता. त्यालाही कुटुंब नव्हते. त्याला लग्न करायचे होते. त्याचं नाव आरुष होतं. तो मला म्हणायचा, आपलं लग्न होणार नाही मित्रा. आपल्यासोबत कोण लग्न करणार? आपलं या जगात कोणीच नाही. कोण आपल्या मुलीचा हात आपल्यासारख्या बेरोजगार पोरांना देईन? आणि आपल्याकडे आहे तरी काय? एक लहान खोलीचं घर आहे ज्यामध्ये आजकालच्या मुली राहत नाहीत. जर आपल्याला एखादी सुंदर मुलीशी लग्न करायचं असेल तर आपल्याला स्वतःला थोडे काम करावे लागेल. गरीब परिस्थितीमध्ये त्यांनी एखाद्या मुलीशी लग्न केले असते तर कदाचित ती मुलगी त्याला सोडून निघून गेली असती. ती देखील तिथे राहिली नसती. तो नेहमी खरं बोलत असे. त्यामुळे माझ्या मनाला खूप हेवा वाटत होता. मी त्याला म्हणायचो की तो फक्त माझा मान ठेवण्यासाठी खोटं बोलला आहे. पण त्याने तसे केले नाही. मला नेहमी वाटायचे माझे लग्न एका सुंदर मुलीशी व्हावे. मी सुंदर मुलीची स्वप्न पाहायचो, कारण मी स्वतः सुंदर दिसत होतो. होय, मी गरीब होतो, पण माझी परिस्थिती चांगली होती. माझा मित्र म्हणायचा, चांगला दिसण्यात काय अर्थ आहे? कोणीही माणसाच्या चेहऱ्याकडे पाहत नाही. प्रत्येकजण माणसाच्या खिशात किती पैसे आहेत ते पाहतो. तुमच्या खिशात किती पैसे आहेत हे महत्त्वाचे. तुम्ही चांगल्या बांधायचे, उंच आणि सुंदर आहात का हे कोणी पाहत नाही. म्हणूनच तुम्ही जास्त काम करा आणि पैसे कमवा. जर मुलाने काम केले तर तो आपल्यापेक्षा 2 पैसे जास्त कमावतो, पण इतके करूनही तो जगू शकत नाही. माझा देवावर विश्वास होता. मला माहीत होतं की त्याने माझ्यासाठी काहीतरी विचार केला असेल, कारण त्याने मला आजपर्यंत काहीही दिले नाही. माझे संपूर्ण आयुष्य असेच निघून जाईल. माझ्यासाठी देखील काही पैसे मी साठवले पाहिजे. त्याने मला पैसे पाठवण्यापूर्वी मी एका मुलीशी मैत्री केली होती, पण ती माझा खर्च उचलत राहिली. तिच्या सगळ्या मागण्या मी मोठ्या कष्टाने पूर्ण केल्या. पण शेवटच्या क्षणी ती मला म्हणाली,
माझं लग्न लहानपणीच ठरलं होतं. मी तुला हे अगोदर सांगायला हवं होतं, पण मला भीती वाटली. हे ऐकून मला आश्चर्य वाटलं. ही कसली भीती होती ज्याने तू मला हे सांगितलं नाहीस आणि माझं मन मोडलंस? मग तिला माझा राग आला आणि ती परत तिच्या खऱ्या रूपात आली. ती म्हणाली, हो, मी जे करू शकले ते मी केलं आहे. मी काहीही करू शकत नव्हतो. माझी स्वतःची आई या जगात नव्हती. माझ्या सावत्र आईने देखील मला काही समजावले नाही. पण मी कोणत्याही स्त्रीचे वाईट करणारा वाईट व्यक्ती नाही. म्हणूनच मी गप्प बसलो आणि माझी तक्रार मी देवाला सांगितली. देवाला मी म्हणालो, आता तुलाच माझी मदत करावी लागेल. मात्र आजपर्यंत असे काहीही झाले नव्हते. मीही म्हातारा होत चाललो होतो. लग्न कधी होईल, मुलं कधी होतील, मी कधी सेटल होईल या विचारात एके दिवशी मी घर सोडून रेल्वे स्टेशनवर जाऊन बसलो. कारण घरी एकटा असल्याने मला खूप विचित्र वाटत होतं. जणू काही माझ्याकडे कोणीच नव्हतं. इथे मला लोक ये जा करताना दिसत होते, पण थंडीच्या रात्रीमुळे तिथे शांतता पसरली होती. काही वेळाने तिथले सर्व दुकान बंद व्हायला लागले आणि सगळे आपापल्या घरी जाऊ लागले. रात्री खूप उशीर झाला होता. मी पण बसने जाण्याचा विचार केला आणि जाण्याच्या बेतात असताना उभ्या असलेल्या एका ट्रेनच्या मागे मला एका मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकू आला आणि तिथे ट्रेनच्या मागे कोणीतरी बसल्यासारखे मला वाटत होते. तिच्या जवळ गेल्यावर प्रथम मला वाटले हा माझा भ्रम आहे, कारण माझे कान वाजत होते. पण नंतर मला समजले की यावेळी इथे उभी असलेली मुलगी कोण आहे आणि ती रडत आहे. मला खात्री होती की आवाज खरा आहे. मी त्या दिशेने जाऊ लागलो आणि जेव्हा मी त्या मुलीला पाहिले तेव्हा मी क्षणभर घाबरलो. कारण ती मुलगी नव्हती तर आकाशातून उतरलेली एक देवदूत वाटत होती. ती खूप सुंदर दिसत होती, पण तिच्या डोक्यावर एक जखम झालेली होती. तिचे डोळे मोठे मोठे होते. तिने पांढरे कपडे घातले होते. ती जिवंत होती का नाही माहीत नाही, पण तिने मला पाहताच तिच्या डोळ्यात एक विचित्र भावना उमटली. जणू एखाद्याला जवळून पाहिल्यावर विचार येतो, आता सर्व काही ठीक होईल. मी तिला म्हणालो, तू कोण आहेस? इथे काय करतेस? तुला मदत हवी आहे का? मग ती अनोळखी व्यक्ती माझ्याकडे पाऊल टाकत आली आणि ती म्हणाली, हो, मला मदत हवी आहे. मी एकटी आहे. आता खूप रात्र झाली आहे. मला खूप भीती वाटत आहे. मागून कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाजही येत आहे. तो कुत्रा माझ्यावर हल्ला करू शकतो. कृपया मला मदत करा. तू खूप मजबूत दिसत आहेस. तू मला बरोबर मदत करशील. ही मुलगी एका दमात बोलत होती. मी हो हो म्हणालो. मी तुला मदत करेन. तुझे घर कुठे आहे? तुला कुठे जायचे आहे? मी तिला स्टेशनवरून नेले आणि गाडीत बसवले, कारण त्या मुलीला तिच्या घरी जायचे होते. पण ती म्हणाली, नाही, मला माझ्या घरी जायचे नाही. मला माझे घर कुठे आहे हे देखील माहीत नाही. माझे कोणतेही घर नाही. फक्त मला तुम्ही मदत करा. घर माहीत नाही ती मुलगी काय बोलत होती? जेव्हा तिला तिच्या घराचा पत्ता देखील माहिती नव्हता, तेव्हा मी तिला कशी मदत करू? पण आता तिने माझा हात धरला आणि मला म्हणाली, तू मला मदत करणार नाहीस. तू एक चांगला माणूस आहेस. माणसाची निर्णय घेण्याची शक्ती खूप मजबूत असते आणि प्रत्येक बाई खूप कुमकुवत असते. म्हणूनच माझ्या मनात धावपळ सुरू होती. आता मी या मुलीला कसे घरी घेऊन जावं? आता रात्र झाली आहे. ती बरोबर बोलत होती. यावेळी स्टेशनवर कुत्रे होते आणि हे तर स्टेशन होते. इथे सर्व प्रकारचे लोक यायचे. ती दिसायला खूपच सुंदर होती. तिच्यासोबत काहीही होऊ शकत होतं. या मुलीने मला खूप त्रास दिला. तिला माझ्यासोबत कोणी पाहिलं तर तोही मला प्रश्न करायचा. पण मी तिला इथे सोडू शकत नाही. त्यामुळे मी घरी जाण्याच्या मनस्थितीत नव्हतो. नंतर मी विचार केला आणि जबाबदारीची जाणीव मला झाली. एकटी असलेल्या या मुलीला रात्रीच्या वेळी मी नाही वाचवले तर तिला कोण वाचवणार? मी फक्त त्या मुलीला म्हणालो, माझे म्हणणे लक्षपूर्वक ऐक आणि बघ. आता खूप रात्र झाली आहे. तुम्हाला कुठे जायचे आहे हे देखील माहीत नाही. म्हणून मी विचार केला आहे की मी तुम्हाला माझ्या घरी घेऊन जाईन. मग ती म्हणाली, हो, अगदी बरोबर बोलत आहेस. तू मला तुझ्या घरी घेऊन जा. मला खूप भीती वाटते. खूप थंडी आहे आणि मला खूप भूक लागली आहे. मी म्हणालो, मग अगोदर माझं म्हणणं पूर्ण ऐक. मी माझ्या घरी एकटा राहतो. माझ्या घरात एकही स्त्री नाही. मला वाटले की तिला याचा त्रास होईल. साहजिकच ती एक पुरुषासोबत रात्री एकटीच त्याच्या घरी कशाला जाईल? ती मला म्हणाली, ठीक आहे, माझी काही हरकत नाही. तिचे बोलणे ऐकून मला आश्चर्य वाटले. ती कसली मुलगी होती? पण नाही, ती माझ्यासोबत चालत होती. मी पुढे, ती मागे.
ती आधी म्हटल्याप्रमाणे ती हुबेहूब माझ्या शतकानुशतके स्वप्नात पाहत असलेल्या सुंदर मुलींसारखी दिसत होती. असं काही माझ्या मनात येत नव्हतं. रात्री लोक आम्हाला बघतील, मग ते प्रश्न विचारू लागतील. फक्त तिला भूक लागली होती म्हणून मी तिच्यासाठी एका हॉटेलमधून जेवणाचे पार्सल घेतले. मला वाटले की मी गरीब मुलगा आहे. मला अगोदरपासूनच उपाशीपोटी झोपण्याची सवय झाली होती. मी त्या मुलीला माझ्या घरी नेले. तिला माझ्या घरी नेताना देखील मला खूप वाईट वाटत होते, कारण मी राहतो ते घर थोडेच होते. ते एक छोटेसे ठिकाण होते आणि ते कोणत्याच बाजूने घरासारखे दिसत नव्हते. माझ्या मनात विचार आला की तिला मी कुठल्या तरी जागेवर आणलं आहे असं तिला वाटेल. नुसतं तिथं बसून राहणं बरं होईल. पण ती तसं काही मला बोलली नाही. ती उलट मला म्हणाली, तुझं घर खूप सुंदर आहे. मला आश्चर्य वाटले. ती मला वेड लावत होती का? हे घर अजिबात सुंदर नव्हते. मी तिच्यासाठी जेवण ठेवले आणि म्हणालो, तुम्ही तोंड हातपाय धुवा, मी तुम्हाला जेवायला वाटतो. तेव्हा ती म्हणाली, ठीक आहे. काही वेळाने ती बऱ्याच दिवसांनी जेवलीच नाही असं ती जेवण करत होती. तिच्या डोक्याला दुखापत झाली होती. मी तिच्या दुखापतीवर काहीतरी औषध लावायला हवे होते, पण माझ्याकडे घरात आता औषध उपलब्ध नव्हते. म्हणून मी बोललो नाही. पण मी विचारलं, काय झालंय तुला? मग ती म्हणाली, मला माहीत नाही. जेवताना ती खूप निरागस दिसत होती आणि ती अशा प्रकारे जेवत होती की मला माहीत नाही तिने शेवटच्या वेळी कधी जेवण केलं होतं. काही प्रॉब्लेम आहे का? तिने जेवण थांबवले. मग तिला खूप अवघडल्यासारखे वाटले. ती खाली बसली. मी तिला विचारले, तुझे नाव काय आहे? तर ती म्हणाली, तुला कोणते नाव आवडते? मी म्हणालो, काय विचारतेस? मी तुझं नाव विचारतोय. तुला कोणते नाव आवडते? तसे तू माझ्यासाठी अगदी रूपवान मुलगी आहेस. तू सुंदर दिसत आहेस, म्हणूनच मला रुपाली हे नाव आवडते. ती म्हणाली, अरे माझं नाव रुपालीच आहे. मला आश्चर्य वाटले. एवढा मोठा योगायोग कसा काय घडला? पण हे कसे घडले? रुपाली हे नाव खूप सुंदर आहे. मुलींच्या बाबतीत असं होतं आणि कदाचित तिच्या सुंदरतेमुळेच कुणीतरी तिचं नाव रुपाली ठेवलं असावं. विचार करत असताना मी तिला म्हणालो, आता तू आराम कर, मी थोडा वेळ बाहेर बसतो. परत आलो तेव्हा ती घरात नव्हती. मला माहीत नव्हतं ती बाहेर का बसली होती. पण तेव्हा मला समजले की मी तिला आत जाऊन झोपायला सांगितले नव्हते. मी तिला म्हणालो, तू आत जाऊन झोप, मी बेडवर बाहेर झोपू शकतो. मला आता जाण्याची गरज नव्हती. मला पण विचित्र वाटत होतं. ती अविवाहित मुलगी तरुण आणि माझ्या घरात राहत होती. मी तिच्या खूप जवळ जाऊ नये, नाहीतर ती मला घाबरली असती. पण काही वेळाने तिने स्वतः मला आवाज दिला. मला खूप आश्चर्य वाटले आणि जेव्हा मी खोलीच्या आत गेलो तेव्हा समोरचे दृश्य पाहून असे वाटले की एकतर मी स्वप्नात आहे किंवा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठे स्वप्न आज पूर्ण होणार आहे. माझ्या कपाटात पडलेल्या माझ्या आईचा लाल स्कार्फ तिने डोक्यावर घातला होता आणि ती नववधू असल्याप्रमाणे बेडवर सजून बसली होती. तिला पाहून मला आश्चर्य वाटले. तिने डोक्यावरून पदर घेतला होता. मी म्हणालो, तू काय करतेस? ती म्हणाली, दार बंद कर, मी तुझी पत्नी आहे. इतकंच काय, मी म्हणालो, माझ्याशी अशी मस्करी तू करू नकोस. मी तिला मोठ्या आवाजात बोलत असताना ती खूप रडू लागली आणि ती रडत असताना पाहून मला वाईट वाटू लागलं. ती म्हणू लागली, मला का जोरात बोलत आहेस? मी तुझी पत्नी आहे. पहिल्या रात्री पत्नीला कोणी असं बोलतं का? तू खूप क्रूर माणूस आहेस. तेव्हा मी तिला म्हणालो, ठीक आहे, सांग, तू हे सगळं का करतेस? ती म्हणाली, आणखी काय करू? मी तुझी पत्नी आहे. ती आजच आमचं लग्न झाल्यासारखं वागत होती आणि माझं मन थरथरत होतं. या मुलीला नेमकं काय हवं होतं? मी म्हणालो, हे बघ, तू माझी पत्नी नाहीस. ती म्हणाली, मग मला तुझी पत्नी बनव. ती म्हणाली, सकाळपर्यंत विचार करून मला सांग. मला तुझ्यासोबत याच घरात राहायचे आहे. मला तू खूप आवडतोस. मी बाहेर आलो आणि रात्रभर मी हाच विचार करत राहिलो. ती मुलगी कोण आहे किंवा ती मुलगी कुठून आली आहे याची मला कल्पना नव्हती. पण मी एका मोठ्या घराण्याचा वारस पण नव्हतो, ज्यानेकरून ती मला लग्नासाठी मागणी घालत होती. ती कोण आहे? ती कशी आहे? ती कोणत्या जातीची आहे याचा विचार मी रात्रभर करत होतो. मी तुम्हाला याआधी सांगितल्याप्रमाणे यावेळी माझी स्थिती पाहता या मुलीचे काय, जरी मला एखादी वृद्ध स्त्री भेटली असती आणि तिने मला माझ्याशी लग्न करण्यास सांगितले असते तर मी इतका विचार करायला हवा होता. पण ही तरुण मुलगी होती. माझ्याकडे होतेच तरी काय,
जर मला तिच्याशी लग्न करायचे असते तर कदाचित मी मंगळसूत्र देखील घेतले असते. पण ती माझ्याशी लग्न करायला कशी काय तयार झाली? ती पण खूप सुंदर दिसत होती. ती म्हणाली, तू सकाळपर्यंत विचार करू शकतोस. आणि मी खरंच सकाळपर्यंत विचार करत राहिलो. मग मी स्वार्थी झालो. मी म्हणालो, जेव्हा तिला काही प्रॉब्लेम नसेल माझ्याशी लग्न करायला, तर मला काय प्रॉब्लेम आहे? मला अशी संधी पुन्हा मिळणार नाही. मुलगी छान आहे, सुंदर आहे, निरागस आहे. मी तिला जे काही सांगतो ती त्यावर विश्वास ठेवते. आपण कुठल्या तरी देवळात जाऊन लग्न करू आणि त्यानंतर ती माझ्यासोबत याच घरात हक्काने राहू शकते. माझ्यासोबत जे काही घडत होतं ते खूप विचित्र होतं. पण मी तुम्हाला हे देखील सांगू इच्छितो की हे सर्व खूप उशिरा घडत होतं. मी खूप दिवस एकटा राहिल्यानंतर समजून घ्या की मी खूप वाईट दिवस पाहिले आहे. हे सर्व माझ्यासोबत होत असेल तर त्यामुळे कदाचित ती माझ्या दुःखाचे प्रतिफळ असावी. सकाळी मी तिला विचारले, तू माझ्याशी लग्न करशील का? त्यामुळे तिला हे ऐकून या गोष्टीचा खूप आनंद झाला आणि लाजू लागली ती. ती म्हणाली, काय? मला खूप दिवसांपासून तुझ्याशीच लग्न करायचे आहे. ती असं का बोलत होती? मला काहीच कळत नव्हतं. का तिला कधीपासून माझ्याशी लग्न करायचं होतं? मी तिला रात्रीच भेटलो होतो. आत्ता मी या गोष्टीकडे लक्ष देणं सोडून दिलं. मीही तसाच झालो. विचार न करता जे काही करायचं ते करत होतो. आम्ही मंदिरात गेलो आणि लग्न केले. पण मी अशा वेळी मंदिरात गेलो ज्यावेळी मला तिथे कोणीही पाहणार नाही. कारण कोणी आम्हाला एकत्र पाहिले असते तर त्यांनी खूप प्रश्न विचारले असते आणि मला ते नको होते. विशेषतः माझा मित्र आरुष. त्याला कळलं असतं तर त्याने मला तू का सांगितलं नाहीस यामुळे त्याला वाईट वाटलं असतं. मला वाटत होते माझ्या रुपालीवर कोणी वाईट नजर टाकू नये, कोणी तिच्याकडे वाईट नजरेने पाहू नये. ती खूप सुंदर होती. तिच्या डोक्याला झालेल्या दुखापतीमुळे तिला डोकेदुखीचा त्रास होत होता. मी तिला औषधही दिले होते. आमचे आयुष्य सुरू झाले होते. मी आता खूप आनंदी होतो. अचानक माझ्या आयुष्यात जी प्रत्येक पुरुषाला हवी असते तशी पत्नी झाली होती. ती माझ्यावर प्रेम करते, घर सांभाळते, चांगला स्वयंपाक करते. मी तिला म्हणालो, तू खूप छान स्वयंपाक करतेस. तर ती म्हणाली, मला माहीत नव्हते की मी चांगला स्वयंपाक करू शकते. पण स्वयंपाक खरंच खूप चांगला झाला आहे. एके दिवशी मी घरी आलो तेव्हा तिने तिच्या एका मैत्रिणीच्या घरून एक शिलाई मशीन घरात आणली होती आणि ती स्वतःसाठी काही कपडे शिवत होती. हे पाहून मी तिला म्हणालो, तुला कपडे पण शिवणे माहीत आहे का? तर ती म्हणाली, तिला बसून राहावंसं वाटत नाही. पण माझ्या मनात हा विचार आला म्हणून मी जाऊन लगेच शिलाई मशीन विकत आणली. माझ्याकडे एक माझ्या आईची साडी शिल्लक होती जी इथेच पडलेली होती. मी त्यातून तिला सूट बनवायला सांगितलं. पण जेव्हा ती शिलाई मशीन विकत घेतली तेव्हा मला आश्चर्य वाटले, कारण ती खूप छान कपडे शिवत होती. मग ती अशा गोष्टी का बोलली? एकतर ती थोडीशी वेडी होती किंवा ती मला वेड्यात काढत राहिली. ती जे बोलायची ते ऐकून मला हसू यायला लागलं. आता तिचे सर्व वागणे मला खूप निरागस वाटू लागले होते. ती जे काही बोलली त्यावर मी फक्त हसत राहिलो. पण ही गोष्ट खूप आनंदी होती. तिने या घराला घर बनवलं होतं आणि ती माझ्यावर खूप प्रेम करत होती. आता आम्ही आनंदी होतो. ती म्हणायची की हे घर जगातील सर्वात सुंदर घर आहे. तुम्ही या जगातील सर्वात सुंदर व्यक्ती आहात आणि मी तुमच्यावर खूप खुश आहे. आता मलाही वाटत होतं आम्हाला एक मूल व्हावं, अशी माझी इच्छा होती. पण मी तिला म्हणालो की मला आता हे काम करायचं नाही. मला दुसरं काहीतरी काम करायचं आहे. आता मला हे कुलीचे काम सोडायचे आहे. मी पण एका ठिकाणी जाऊन बोललो. तो मला म्हणाला, एका ठिकाणी चांगलं काम आहे पण काम अवघड आहे. तुमच्यासोबत काही अनुचित घटना घडली तर त्याची जबाबदारी आम्ही घेणार नाही. पण ते खूप पैसे देत होते. जेवढे पैसे मी 5 महिन्यात कमवत होतो ते मला एका महिन्यात मिळणार होते. मी कोणते काम करणार आहे हे मी रुपालीला सांगितलेच नाही. पण मला चांगले काम मिळाले तर तिलाही आनंद होईल असे सांगितले होते. माझ्या कामात बदल झाल्यामुळे माझा जिवलग मित्र आरुष सोबतच्या भेटीगाठीही आता कमी झाल्या होत्या. पण त्याला कोणीतरी बाहेरून सांगितले की माझे लग्न झाले आहे, माझ्या घरी माझी पत्नी आली आहे. हे ऐकून त्याला खूप वाईट वाटले, कारण मी त्याला हे सांगितले नाही. तो माझा मित्र आहे आणि मग मी त्याला सर्व काही सांगितले. तो माझ्यापेक्षा जास्त हुशार होता. तो म्हणाला की तुला ही मुलगी विचित्र वाटत नाही का?
ती तुझ्यासोबत काही वाईट करायला आली असेल. तिची कृती खूप विचित्र दिसत आहे. मी म्हणालो, ती माझं काय वाईट करणार आहे? माझ्याकडे आहे तरी काय जे ती चोरी करेल? ती मला कोणाला तरी विकेल का? ही घर विकेल. शेवटी आमच्याकडे आहे तरी काय? आरुष म्हणाला, हो तू अगदी बरोबर बोलत आहेस, पण कदाचित मुलगी थोडी वेडी दिसत आहे. मी म्हणालो, नाही, ती वेडी नाही. ती घरची सर्व कामं करते, अगदी कपडेही शिवते, खूप छान स्वयंपाक करते, माझी काळजी घेते. पण कधी कधी ती विचित्र वागत असते. माझ्या मित्राने काही विचित्र गोष्टी मला विचारल्या. मी जेव्हा रुपालीजवळ गेलो तेव्हा ती म्हणाली, मला अजून पण आठवते, एके दिवशी आपण आईस्क्रीम खायला बाहेर गेलो होतो आणि तुम्हाला आईस्क्रीम अजिबात आवडत नाही. म्हणूनच मी तिला खूप काही तिथे बोललो होतो. तेव्हा रुपाली मला म्हणाली होती, मी इकडे यायलाच नको होतं, तुझे खूप पैसेही खर्च झाले होते. पण यार, मी तिला आजपर्यंत कुठेही फिरायला नेले नाही. एके दिवशी ती मला सांगू लागली की मी तुझ्या आवडीचे मटारचे सालन बनवले आहे, पण मला मटार अजिबात आवडत नाही. अशा गोष्टी तिने मला सांगितल्या. ती सांगते तसे आम्ही एकत्र कधीच कुठे गेलो नव्हतो. आम्ही तो वेळ एकत्र कधीच घालवला नव्हता, ज्याबद्दल ती मला नेहमी आठवून सांगत होती. तेव्हा माझा मित्र मला म्हणाला, मी बरोबर बोलत आहे, ही मुलगी थोडी वेडी आहे. फार वेडी नाही, पण ती लहान आहे. वाह, हे थोडे किंवा खूप जाऊ दे, आता ती माझी पत्नी आहे आणि तुला माहीत आहे, तू स्वतः म्हणायचास, माझ्यावर कोणतीही मुलगी प्रेम करणार नाही, माझ्याशी लग्न कोणीच करणार नाही. पण ती खूप सुंदर मुलगी आहे आणि ती माझी काळजी घेत आहे आणि याच घरात ती खूप आनंदी आहे. ती माझ्याकडे काहीच मागत नाही, कधी काही तक्रारसुद्धा करत नाही. आज आमच्या लग्नाला 3 महिने झाले आहेत. तिचं माझ्याशी एकदाही भांडण झालेलं नाही. मला असं वाटतंय की तिने माझं घर स्वर्गात बदलून टाकलं आहे की काय. तो माझा मित्र होता, तो आनंदी होता. तो म्हणाला की हे चांगलं झालं, मी देखील तिच्यासारखी मुलगी शोधू शकतो. पण तिच्यावर तू लक्ष ठेव, असे होऊ नये आपला अंदाज चुकावा. तेव्हा मात्र मला त्याचा राग आला, पण मी तसेच केले, कोणाला काहीच सांगितले नाही. मी माझ्या आयुष्यात खूप आनंदी होतो आणि माझे आयुष्य खूप वेगाने जात होते. मला जे पाहिजे होते ते सर्व काही मिळाले होते. माझे रुपालीवर खूप प्रेम होते. ती देखील माझ्याशिवाय राहू शकत नव्हती. आम्ही पूर्णपणे एकमेकांच्या प्रेमात पडलो होतो, जसे कोणत्याही चित्रपटात किंवा नाटकात घडते, कदाचित त्याहूनही जास्त. पण एके दिवशी मला माझ्या सावत्र भावाचा फोन आला. मला खूप आश्चर्य वाटले की आज त्याला माझी आठवण कशी काय आली. पण जेव्हा मी बोललो तेव्हा त्याचा आवाज ऐकून तो मला अधिकच त्रासलेला दिसत होता. तो म्हणाला की तो खूप एकटा पडला आहे आणि खूप अस्वस्थ आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्याचे आयुष्य खूप खराब झाले आहे. मी त्याला विचारले की तू ठीक आहेस का? तुझे कुटुंबातील लोक ठीक आहेत ना? पण त्याने उत्तरच दिले नाही आणि नंतर म्हणाला की मी तिकडेच येऊन तुला सर्व काही सांगेन, मला तुझी मदत हवी आहे. शेवटी त्याने माझ्याबरोबर खूप चांगला वेळ घालवलेला होता, म्हणूनच मी काहीच म्हणालो नाही. आत्ता त्याला माझी आठवण का येते? इतकी वर्ष तो कुठे होता? मी म्हणालो, तू मला भेटायला ये. मी त्याला माझा पत्ता सांगितला. त्याला माझा पत्ता माहीत नसताना तो कसा माझ्या घरी आला असता? हे खरे, पण त्यापूर्वी तो फोन करू शकला असता. त्याच्याकडे माझा नंबर होता, परंतु आता तो माझ्या घरी येत होता. तो मला म्हणाला होता की तो माझा जास्त वेळ घेणार नाही. तो खूप काळजीत मला दिसत होता. त्याला फक्त माझी थोडी मदत हवी होती. मी माझ्या बायकोला म्हणालो की मला एक लहान भाऊ आहे, जो तुझा दीर आहे आणि तो आपल्या घरी येणार आहे. तू त्याच्यासाठी छान जेवण बनव. माझी बायको पुन्हा विचित्र माझ्याशी बोलू लागली. ती मला म्हणाली, पण तुम्हाला मोठा भाऊ नव्हता, तुम्हाला एक लहान भाऊ होता. मी तिला म्हणालो की मला मोठा भाऊ आहे हे देखील मी तुला कधीच सांगितले नाही. मग छोट्या भावाचा उल्लेख कुठे केला? ती म्हणाली की तुम्ही स्वतः मला सांगितले की माझा एक लहान भाऊ आहे, जो इथून खूप दूर राहतो. आता तुम्ही म्हणत आहात की मला मोठा भाऊ आहे. मी म्हणालो, जाऊ दे, माझे बोलणे तू विसरून जा. ती घरात गेली आणि मला आश्चर्य वाटले. हे काय प्रकरण आहे? ती स्वतःच वेड्यासारखी बोलत होती का मला वेड लावत होती? पण माझ्या मित्राने सांगितल्याप्रमाणे
तिच्यामध्ये नक्कीच काहीतरी समस्या होती, पण ती इतकी सुंदर होती, त्यामुळे मी या सर्व समस्येकडे दुर्लक्ष करू लागलो. मी तिचे असे बोलणे ऐकायचो आणि हसायला लागायचो. जरा या माणसाकडे बघा, तो माझा लहान भाऊ आहे. मला माहीत नाही का ती अशी वागत होती, का ती नाटकं करत होती, पण ती म्हणाली की ती जेवण बनवते आणि घराची साफसफाईही करते. दुसऱ्याच दिवशी मला माझ्या भावाचा फोन आला. तो मला म्हणाला की मी स्टेशनवर लवकरच पोहोचणार आहे. मी स्टेशनजवळच राहायचो, म्हणूनच मी त्याला घ्यायला गेलो. मी त्याला खूप वर्षानंतर पाहिले होते. तो थोडासा अस्वस्थ आणि चिंतेत दिसत होता. त्याच्याकडे पाहून काहीतरी मोठी समस्या आहे असे वाटत होते, पण त्याची आई हे जग सोडून गेली होती. मी त्याला सांगितले होते, वहिनीला सोबत आणू नकोस. तेव्हा तो म्हणाला की खूप मोठी गोष्ट आहे, मी तुला तिथे आल्यानंतरच सांगेन. मी त्याला पाणी प्यायला दिले आणि त्याला सांगितले की माझे लग्न झाले आहे, म्हणून तो खूप खुश झाला. मी म्हणालो की मी ऐकलं आहे, तुला पण मुलं आहेत. मग तो म्हणाला, नाही, तू काहीतरी चुकीचं ऐकलं आहेस, मला मुलं नाहीत. मी म्हणालो, हो, कदाचित मी ते चुकीचं ऐकलं असेल, कारण मी ज्यांच्याकडून हे ऐकलं आहे तो सुद्धा असाच वेडा माणूस होता. चल, आपण घरी जाऊ, मी तुला माझ्या बायकोशी ओळख करून देतो. चल, खाऊ पिऊ, मग सांग तुझी काय समस्या आहे ते. मी तुला नक्कीच मदत करेल. शेवटी तू माझा भाऊ आहेस. तो म्हणाला, भाऊ, मी तुझा भाऊ नाही आणि इतके दिवस मी तुझ्याशी कोणतेही नाते निभावलेले नाही. मला तू माफ कर. मला माहीत आहे की तुझ्यावर आता वाईट वेळ आली आहे आणि मी तिथे चांगले काम करून पैसे कमवत होतो. माझ्यामुळे तुझे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. हे सर्व ऐकून मी पण थोडा अस्वस्थ झालो, पण मी म्हणालो, चला, तुला मी घरी घेऊन जातो. घरी आल्यावर मी त्याला तोंड धुवायला सांगितले आणि माझ्या पत्नीला सांगितले की माझा भाऊ आला आहे, कृपया बाहेर ये. माझी पत्नी बाहेर येताच माझा भाऊही तोंड धुवून बसला होता. माझ्या पत्नीला पाहून तो अचानक रडायला लागला आणि लगेच तिच्याकडे तो सरकला आणि तिला मिठी मारली. जणू काही शतकांपासून तो तिच्यापासून विभक्त झाला होता. हे सर्व दृश्य पाहून मला धक्काच बसला. तो रुपालीला त्याच्या मिठीत घेत म्हणाला, मला तू कसं सोडून गेलीस? मी म्हणालो, माझ्या बायकोला सोड. रुपाली, तू इकडे ये. तो म्हणाला, ही रुपाली नाही, दीपाली आहे. ती माझी पत्नी आहे, तुझी नाही. मी म्हणालो, एवढ्या दिवसांनी मला भेटून तू वेडा झाला आहेस का? असं वाटतंय. ही माझी पत्नी आहे, आम्ही दोघांनी लग्न केलंय. रुपाली ही म्हणाली, हो, मी त्यांची बायको आहे. तुम्ही कोण आहात? आणि ती मला म्हणू लागली, हा तुझा भाऊ आहे. त्याच्याकडे बघ, तो इतका वाईट माणूस आहे. त्याची इतकी हिंमत कशी झाली? आता तो रुपालीशी बोलू लागला, तू मला ओळखत नाहीस? अगं, मी आहे, मी तुझा नवरा आहे. मी तुला मागे हटायला सांगितले होते. ती म्हणाली, तू माझा नवरा नाहीस. काय बोलतोयस तू? तुझा भाऊ वेडा झाला आहे. रुपाली म्हणू लागली आणि रुपाली खोलीत निघून गेली. पण थोड्या वेळाने ती बेशुद्ध झाली आणि ती का बेशुद्ध झाली याचे आम्हाला आश्चर्य वाटले. आम्ही तिला उचलून डॉक्टरांकडे नेले आणि नंतर डॉक्टरांना आम्ही संपूर्ण गोष्ट सांगितली. डॉक्टरांनी आम्हाला दुसऱ्या एका डॉक्टरांकडे पाठवले, जे मेंदूचे डॉक्टर होते. मग मी त्या डॉक्टरांना ही संपूर्ण कहाणी सांगितली. डॉक्टरांनी रुपालीसोबत 2 तास समुपदेशनात घालवले आणि तिला काहीही विचारत राहिले. मग तिने आम्हाला ती गोष्ट सांगितली, जी ऐकून आम्ही तिघेही आयुष्याच्या एका अशा टप्प्यावर अडकलो होतो की आता आमच्यासाठी मोठा निर्णय घेणे कठीण झाले होते. आम्हा तिघांचे आयुष्य अशा प्रकारे एकमेकांशी जोडले जाईल असे कोणालाच वाटले नसेल. त्या डॉक्टरांनी मला सांगितले की रुपालीला डिसोशिएटिव्ह फ्यूग नावाचा आजार झाला आहे, ज्यामध्ये एखादी व्यक्ती एखाद्या व्यक्तीमुळे आपले जुने आयुष्य विसरून जाते आणि स्वतःच्या इच्छेने ती दुसऱ्या ठिकाणी निघून जाते. ती जिथे जाते आणि तिथे नवीन कुटुंब, नवीन नातेसंबंध बनवते, अगदी नवीन आवडीनिवडी विकसित करते आणि तिला जे काही सांगितले जाते त्यावर ती विश्वास ठेवते. वरवर पाहता असेच घडले होते. माझ्या मोठ्या भावाने मला सांगितले की त्याने कधीच दीपालीला चांगली वागणूक दिली नाही. तिच्यावर त्याने नेहमी हात उचलला होता, तिच्याशी नेहमी भांडण केले होते आणि तिला खूप वेदना देत होता तो. त्यामुळेच ती अचानक घरातून निघून गेली आणि मग ती माझ्या घराजवळ असलेल्या अज्ञात स्टेशनवर उतरली. मग ती मला भेटली. मी तिला जे काही सांगितले ते ती मान्य करत राहिली.
तिने माझ्या इच्छेनुसार तिचे नाव देखील बदलले आणि तिने माझ्याशी लग्न देखील केले. पण डॉक्टर म्हणाले की तिच्या मनात जुन्या आठवणी आहेत. म्हणूनच ती मला कधी कधी सांगायची की मी तिच्याबरोबर एका ठिकाणी गेलो होतो. पण खरं सांगायचं तर आम्ही कुठेच गेलो नव्हतो. आणि एके दिवशी ती मला म्हणाली की तुला एक धाकटा भाऊ आहे असे तू मला सांगितलेस. मोठा भाऊ कुठून आला? कारण कदाचित माझ्या भावाने तिला सांगितले असेल की मला एक लहान भाऊ आहे. माझ्याबद्दल तिला सांगितले होते. रुपाली बेशुद्ध झाली होती कारण ती आई होणार होती आणि आता ती माझ्या मुलाला तिच्या पोटात घेऊन जगत होती. माझ्या भावालाही आता खूप राग आला. पण मी त्याला सांगितले की तुझीच चूक आहे. तू मला तुझ्या लग्नाला बोलवायला हवे होते. मला तुझ्याबद्दल तू सांगायला हवे होते. माझ्याशी तू संपर्क ठेवायला हवा होता. म्हणजे तू कोणाशी लग्न केले आहेस ते मला कळले असते. पण तू मला तुझ्या लग्नाला बोलवणं गरजेचं समजलं नाहीस. तुझ्या बायकोचा फोटोही तू मला कधीच दाखवला नाहीस. मला अगोदर कळले असते तर मला ते समजले असते आणि मी तिला तुमच्यापर्यंत पोहोचवले असते. असे घडलेच नसते. मी तुला कधीच आर्थिक मदत करत नाही, पण तू मला कधीच कोणत्याही लायक समजले नाहीस आणि आता तू माझ्याकडे तुझ्या बायकोसाठी मदत मागायला आला आहेस. डॉक्टर म्हणाले रुपालीला वाटेल ते तुम्ही करू द्या, नाहीतर ती आत्महत्या करू शकते आणि तिला माझ्यासोबतच राहायचे होते. ती माझ्या भावाला जणू शत्रूच मानत होती, जो तिचं आयुष्य उद्ध्वस्त करायला आला होता. तिला त्याच्यासोबत जगायचे नव्हते आणि तिच्या पोटातली मुलंही माझेच होते. माझ्या भावाने होकार दिला. तो म्हणाला ही माझी चूक होती. माझे दुसऱ्या मुलीशी संबंध होते आणि ते दीपालीला समजले होते. त्यामुळेच आमचे भांडण झाले आणि तिने मला सोडले. कदाचित ती आता मला तिचं कोणीच समजत नाही कारण मी तिच्याशी खूप वाईट वागलो आहे. परंतु तू तिची खूप चांगली काळजी घेतलीस. एवढं बोलून तो आमच्या जवळून निघून गेला आणि तेव्हापासून आम्ही एकत्र आहोत. डॉक्टरांनी सांगितले होते की तिला तिचे जुने आयुष्य कधी आठवेल की नाही याची शाश्वती नाही. हा एक विशेष प्रकारचा आजार आहे. फार कमी लोकांना याचा त्रास होतो आणि आजपर्यंत त्यावर योग्य उपचार किंवा कारण सापडलेले नाही. पण हे सर्व धक्का आणि दुःखामुळे घडते. मी बरोबर केले की चूक केले हे मला माहीत नाही, पण डॉक्टरांनी सांगितले तेच आम्ही केले. डॉक्टर म्हणाले की रुपालीची इच्छा असेल तर तिच्या विरुद्ध काही केले तर ती आत्महत्याही करू शकते, स्वतःचे नुकसान करून घेऊ शकते आणि मला किंवा माझ्या भावालाही हे नको होते. पण हे किती विचित्र आहे की मी इतके वाईट दिवस काढले आणि मग माझ्या आयुष्यात कोण आलं? मी तिचा दीर होतो, पण आता मी तिच्याशी लग्न केले आहे. मित्रांनो, अनेकांना डिप्रेशनमध्ये जाऊन असे अनेक आजार होतात. त्यामुळे प्रत्येकाने घरात वातावरण आनंदी ठेवावे. मित्रांनो, तुम्हाला आजची कथा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचे मत कमेंटमध्ये नक्कीच सांगा. धन्यवाद. आभारी आहोत.